नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण? मस्त ना? तर आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला पण असं भेंडी कशी कट करायची ते माहीतच असेल। आपण एक एक भेंडी कट करतो, पण मी इथे तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे की तुम्ही ती कधी पाहिलीच नसेल। तर इथे मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी काय केले आहे, भेंड्या सगळ्या 7-8 भेंड्या अशा एकत्र करून घेतल्या आणि त्याला रबर बँड लावलेले आहे। तुम्ही पण असे नक्की करू शकता। आता बऱ्याच जणांच्या घरी जास्त भाजी करावी लागते, तर एक एक भेंडी कापायला खूप वेळ जातो आपला। त्यासाठी हा जुगाड नक्की वापरा, नक्की तुमच्या कामा येईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करून जा बरं का। तर मैत्रिणींनो, आता अशा पहिले भेंडी धुवून घ्यायच्या, छान वॉश करून पुसून घ्यायच्या आणि मग अशा आपण बांधून घ्यायच्या आहे। बऱ्याच जणांना आता असे वाटते आपला खूप वेळ जाईल, मग बरेच जण भेंडीची भाजी करायला थोडं हेच करतात, कानकूच करतात। पण तुम्ही पण अशी ट्रिक नक्की वापरा, काहीही वेळ जाणार नाही आणि फटकन आपली भाजी पण रेडी होईल आणि खायला पण भेंडीची भाजी भारी लागते। तर खूप जणांना खायला पण आवडते, पण मग असं भेंडीची एक भेंडी कट करावं लागते, वेळ जातो म्हणून कोणी भेंडी करतच नाही काही। तर हे बघा, अशा प्रकारे तुम्ही अशा जुडगे बांधून घ्यायचे आहे। मी बघा असे बांधून घेतलेले आहेत जुडगे, तुम्ही पण असे नक्की ट्राय करा। आता काय करायचे आहे, हे समोरचे जे देठ आहे ते पूर्ण एकदाच कट करायचे आणि त्यानंतर बारीक 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 कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर लगेचच फर्स्ट साईडला घ्यायचं आहे, परत त्याच्यात शेंड्या कट करून घ्यायच्या आहे, त्या फेकून द्यायच्या आहे आणि परत त्याचे बारीक 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 असे तुकडे करायचे आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगा। तुम्ही कुठल्या गावातून बघताय, कुठल्या खेड्यातून बघताय, कुठल्या सिटीतून बघताय, कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा सांगा। नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे हे सुद्धा सांगा, मी नक्की नेक्स्ट व्हिडिओसुद्धा घेऊन येईल। तर मी इथे कुकर लावलं होतं, त्यामुळे थोडासा धूर दिसतो आहे। मी म्हटलं एका साईडला वरण भात पण होतं आणि एकीकडनं आपली भाजी पण कट करणं होते। तर पाहू शकता तुम्ही माझे किती फटाफट अशी भाजी कट केल्या जात आहे। तुम्ही पण अशा प्रकारे जर करसाल तर खूप लवकर तुमची भाजी होईल आणि वेळसुद्धा वाया जाणार नाही। पण नंतर आपण असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आणि कट केल्यानंतर काय करायचे आहे की आता कट करताना आपण ते निवडू शकत नाहीत, पटापट कट करायचंच पडतं आपल्याला। तर काय करायचं आहे, नंतर आपण ते पूर्ण कट झाल्यानंतर पूर्ण त्या फोडी आहेत ना, त्या पूर्ण निवडून घ्यायच्या आहे, जेणेकरून काही खराब वगैरे आहे का ते आपण पूर्ण बघायचे आहे। तर मी पहिले सगळे कट करून घेतल्या फोडी आणि त्यानंतरच मी त्याला पूर्णपणे निवडून स्वच्छ घेतलेले आहे। तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता आणि भाजी चिकट न होण्यासाठी काय करायचे आहे, पहिले भेंडी आपण छान वॉश करून घ्यायची, 5-10 मिनटं तशीच ठेवायची कपड्यावर आणि पुसून घ्यायची आणि नंतरच कट करायला घ्यायची, जेणेकरून आपली भाजी चिकट होणार नाही आणि सुटसुटीत मोकळी होईल। आणि भाजी जर सुटसुटीत झाली तरच छान लागते, ती चिकट भाजी खाऊशी वाटत नाही आणि ती बघायला पण वेगळीच दिसते। तर आता अशा प्रकारे तुम्ही सगळे निवडून घ्यायचे आहे, जेणेकरून घाण असेल तर फेकून द्यायचे आहे। आता इथे मला एक सापडले आहे, मी ते फेकून दिलेले आहे। तुम्ही पण अशा प्रकारे पाहू शकता। चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद। नेक्स्ट व्हिडिओमध्ये